शरद पवारांच्या पुण्यातल्या मोदीबाग या निवासस्थानी पवार कुटुंबियांचं गेट टुगेदर पार पडलं। शरद पवारांची नात रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याच्या निमित्ताने हा भोजन समारंभ आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। तर या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह युगेंद्र पवार, रोहित पवार या राजकारणात असलेल्या सर्वच सदस्यांना निमंत्रित करण्यात आलेलं। मात्र सुनेत्रा पवार पूर्वनियोजित बैठकांमुळे कार्यक्रमाला हजर राहू शकल्यात नाहीत। तर जय पवारही पुण्याच्या बाहेर असल्यानं उपस्थित राहिले नाहीत। दरम्यान यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली। तर रेवती सुळेंच्या विवाह सोहळ्यासंदर्भात आयोजन तसंच स्वागत समारंभाच्या बाबतीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। मुंबई, पुणे आणि बारामती या ठिकाणी स्वागत समारंभ पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेतली। आजही रोहित पवारांनी पुण्यातल्या सीआयडी ऑफिसला भेट दिली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला, मात्र अधिकारी न भेटल्यानं रोहित पवारांचा संताप झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान बोंधू खरात प्रकरणाचा आणि अजित पवारांच्या अपघाताचा नेमका काय संबंध आहे का, असा सवालही यावेळी रोहित पवारांनी उपस्थित केलाय। तर रोहित पवारांनी खरातचं अजित पवारांच्या अपघाताशी कनेक्शन असल्याचा संशय पुन्हा एकदा बोलून दाखवलाय। नेमके कोणकोणते मुद्दे रोहित पवारांनी मांडलेत ते बघूया। राजकीय नेता आहे, बारामतीचा आहे, छोटा नेता आहे असं आम्हाला कळालंय। जो खराताच्या संपर्कात होता, खराताकडे जाऊन पूजा सुद्धा करत होता आणि दादांचे जे काही नेते जे कुणी खराताच्या संपर्कात होते त्या नेत्यांबरोबर आर्थिक व्यवहार त्या छोट्या नेत्याचे असतील असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय। आता आम्हाला जेवढी माहिती कळाली आम्ही सांगितलं, आता इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करावं ना। दादांच्या तिन्ही घराबाहेर म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।